सरपंच मंगेश साबळे यांनी 10 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं। आंदोलन यासाठी केलं की प्रत्येक गावागावामध्ये झडपीच्या शाळा आहेत, त्या शाळेवरती जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना ग्रामपंचायत मध्ये BLO मार्फत फॉर्म भरण्याचे काम लावलेत। मंगेश साबळेचं म्हणणं आहे की बाबांनो, तुम्ही 4 शिक्षक तिकडे फॉर्म भरण्यासाठी कामाला लावलेत, मग आमच्या गावागावातल्या लेकरा बाळांना कोण शिकवणार आहेत? यासाठी मंगेश साबळेंनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन केलं। मग कलेक्टर साहेबा, तुम्ही म्हणतात यांनी विचारून आंदोलन नाही केलं, परमिशन घेऊन आंदोलन नाही केलं, तर तुम्ही कोणाची परमिशन घेतली या शिक्षकांना तिकडे कामाला लावायला? गावातल्या लोकांसोबत तुम्ही चर्चा केली का? गावातल्या सरपंचासोबत तुम्ही चर्चा करून यांना तिकडे कामाला लावलं का? एकीकडे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत की जिल्हा परिषदच्या शाळा खूप चांगल्या आहेत आणि एकीकडे तुम्ही तिथलेच शिक्षक उचलायचे आणि दुसरीकडे कामाला लावायचे। हीच का आपली महाराष्ट्राची प्रगती? जर तुम्हाला कामाला लावायचंच आहे, खूप इमर्जन्सी हा सर्वे करणं, तर दिवाळीच्या सुट्ट्यात करा ना, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये करा। ठीक आहे बाबा, तुम्हाला खूप इमर्जन्सी आहे, नाही केलं तर खूप मोठं नुकसान होईल महाराष्ट्राचं, तर तुमच्याकडे शनिवार रविवार आहेत, ह्या 2 दिवसात तुम्ही करा ना। ज्या विद्यार्थ्यांना म्हणतो आपण हे भारताचं भविष्य आहे आणि त्याच भविष्यासोबत आज आपण खेळतोय, हे सुशिक्षित कलेक्टर साहेबांना कळायला पाहिजे होतं, पण हे त्यांनी लक्षात न घेता त्याच मंगेश साबळेंना अटक करायला लावले। अरे, कलेक्टरवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत। ज्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची तुम्ही वाट लावतायत त्याला कोण जिम्मेदार आहेत? संभाजीनगरच्या जनतेला माझं आव्हान आहे, मंगेश साबळेसाठी आपल्याला एकत्र यावं लागणार आहेत आणि कलेक्टर वरती आपल्याला गुन्हा दाखल करावाच लागणार आहेत। काय गुन्हा केला त्या मंगेश साबळेंनी? गोरगरीब जनतेच्या मुलासाठीच न्याय मागतोय। तुमचे मुलं मोठमोठ्या शाळांमध्ये शिकतायत, तुम्हाला त्याचा फरक नाही पडणार, पण गोरगरीब जनतेचे जे मुलं शिकतायत त्यांना त्याचा नक्की फरक पडेल, याची तुम्हाला थोडीफार तरी जाणीव असायला पाहिजे। जर तुम्ही अशा प्रकारची दडपशाही करून असा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न करत असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही।